सर्वांना जय खिवीरा. तर आता मी इथं आणले चिकन 1 किलो आहे. त्याचे असे तुकडे केलेत. मांसच आहे फक्त. हा बघू शकता, चिल्ली पीस करून घेतलेत, असे करून आणलेले आहेत. तर त्यात आता मी टाकते इथे कॉर्नफ्लॉवर 4 चम्मच. 4 चम्मच कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे, कारण की चिकन भरपूर आहे म्हणून. त्यानंतर 2 चम्मच इथे मैदा घालतोय. त्यानंतर इथे मी आता घालते अद्रक लसूण मिरचीची पेस्ट आणि चवीनुसार मीठ. त्यानंतर इथे मी आता घालते दही 4 चम्मच. दही टाकलं तर तुम्हाला लिंबू टाकायची गरज नाही. जर लिंबू नसेल तर तुम्ही दही टाकू शकता, दही नसेल तर लिंबू टाकू शकता. इथे मी रेड चिल्ली सॉस टाकलेला आहे. त्यानंतर ग्रीन चिल्ली सॉस 1 चम्मच पर्यंत तुम्हाला सगळे सॉस टाकायचे आहे. सोया सॉस. आणि आता सर्व मिक्स करून घ्यायचंय. अजिबात यात पाण्याचा वापर करायचा नाही आहे. चिकन पाणी सोडतोच, त्यातच आपल्याला मळून घ्यायचे. असं मिक्स करून घ्यायचे, मॅरिनेट करून घेऊन ठेवायचे. कारण की चिकन मध्ये पाणी भरपूर असतं, त्यात पाणी टाकायची गरज लागत नाही. मॅरिनेट करून आता आपण याला 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत. यात कलर टाकणं हे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला कलर टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता. मी इथे टाकलेला नाहीये. कलर टाकणं हे ऑप्शनल आहे. 10 मिनिटं आपण रेस्टला ठेवू. 10 मिनिटानंतर आता इथे तेल पण मस्त गरम झालेलं आहे. तर आता आपण सर्व पीस एक एक करून तळून घेतोय. जेवढे कढईमध्ये बसतील तेवढे आपण टाकायचे आहेत. अशा प्रकारे मस्त कुरकुरीत होत आहेत, तेवढेपर्यंत शिजवायचे आहेत. तुम्ही बोलूच शकत नाही की चिल्ली घरी बनवली, बाहेरून आणले असं तुम्हाला वाटेल. बघण्यात पण आणि खाण्यासाठी पण खूप छान होते. जेवढे पीस बसतात तेवढे मी टाकून घेते. तेल गरम जास्त झालेला पाहिजे, एकदम पण गरम नाही, मीडियम मध्येच पाहिजे. आणि फास्ट शेगडीवरच शिजवतोय. तर पलटी करून घेतोय. दोन्ही बाजूने चांगलं शिजवून घ्यायचे मस्त. तुम्ही बघू शकता पिठाची कोटिंग किती छान आलेली आहे पीसला. कुठूनच असं निघलेलं वगैरे नाहीये. मस्त छान दिसतंय बघा. थोडे ब्राऊन झालेले आहेत, पण आता ना त्यांना अजून पलटी करून शिजू. आता काढून घ्यायचे. मस्त झालेले आहेत. पलटी करून आता काढून घ्यायचे. बघा किती मस्त कलर आलेला आहे. सर्व पीस आता आपण असे तळून घेऊ. तुम्ही असं शेजवान चटणी सोबत पण यांना सर्व करू शकता खाण्यासाठी, पाहुणे वगैरे आल्यावर. तर आता आपण इथे ग्रेव्हीची मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलंय 1 चम्मच. त्यात मी सोया सॉस आणि 1.5 चम्मच घेतला इथे. आणि इथे टॅमॅटो सॉस घेतलेला आहे. त्यानंतर रेड चिल्ली सॉस 1 चम्मच. रेड चिल्ली सॉस 2 चम्मच घेतला मी इथे. आणि त्यानंतर इथे घेतला 1 चम्मच ग्रीन चिल्ली सॉस, 1-1.5 चम्मच ग्रीन चिल्ली सॉस. त्यानंतर 1 चम्मच विनेगर, ते ऑप्शनल आहे, जर तुम्ही खात नसाल तर टाकू नका. त्यानंतर मी यात पाणी टाकून मिक्स करून घेते. ग्रेव्ही तर आपण ठेवणार नाही आहोत, ड्रायच बनवणार आहोत, पण त्याचा मसाला बनवलेला आहे मी. त्यानंतर इथे टोप गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. टोप मी मोठाच घेतलेला आहे, कारण की छोट्या टोपात पिसाचे तुकडे नको व्हायला मिक्स करताना, म्हणून मोठं घेतलं. त्यानंतर इथे मी 7-8 लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घेतलेल्या आहेत. छोटासा अद्रकचा तुकडा कापून घेतलेला आहे. 3 मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कापून. आणि 2 मीडियम साईजचे कांदे. त्यांना आता चांगले शिजवून घेतोय. गॅस फास्टच ठेवायचा आहे. मस्त मिक्स करून घ्यायचं. आता जास्त शिजवून नाही जायचं. तर लगे आपण त्यात आता शिमला मिरची, इथे मी 2 शिमला मिरची घेतलेली आहेत आणि कोबीचा कांदा. आता चांगलंच फास्ट गॅसवर शिजवून घेतोय.
मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे सर्व भाजीचा कलर चेंज झालेला आहे. चांगली मिक्स करून घेतोय. चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. शिमला मिरची आणि कोबीने पाणी सोडलेलं आहे. 5 गॅसवरच आपल्याला शिजवायचं आहे. तर पाणी आता इथं सोक झालेलं आहे, तर त्यात आपण चवीनुसार मीठ घालतोय. चांगलं मिक्स करून घ्यायचंय. आता पीसमध्ये तर आपण मीठ टाकलेलं, तर आपल्याला फक्त या ग्रेव्हीच्या एवढंच फक्त यात मीठ घालायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचा. मस्त आता शिमला मिरची आणि कोबी पण शिजून झालेली आहे. बघू शकता इथे थोडं पण पाणी राहिलेलं नाही. आता आपण या सर्व पीस घालून घेतोय. 4-5 पीस बाजूला काढले माझ्या छोट्या मुलासाठी. मस्त आता मिक्स करून घेऊ शकतो. बघू शकता तुम्ही किती ड्राय आहे चिल्ली. तर यात आपल्याला अजून सॉस टाकायचे आहेत. चांगले मिक्स करून घेऊया. आता आपण जे ग्रेव्हीसाठी बनवलेलं ते आपण टाकतोय. त्यात अजून थोडं पाणी टाकून ते पण मी टाकणार आहे. आता गॅस फास्टच ठेवायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे. स्लो गॅस करायचं नाही आणि झाकण ठेवून शिजवायचं नाही, नाहीतर पीस एकदम नरम पडले जातील. म्हणून गॅस फास्टच ठेवा. बघू शकता तुम्ही कलर किती मस्त आलेला आहे. आणि यात मी थोडंसं सोया सॉस अजून टाकला, मला कमी वाटलं म्हणून. तर 1-1.5 चम्मच यात सोया सॉस मी अजून टाकला, म्हणजे टोटल 3 चम्मच सोया सॉस यात गेलेला आहे. छान मिक्स करून घेते. बघू शकता गॅस फास्टच ठेवली म्हणून मला सारखं चम्मच फिरवायला लागतं. आणि कलर किती मस्त आलेले तुम्ही बघू शकता. आणि खाण्यासाठी पण खूप छान लागतात. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता आता मस्त चिल्ली खाण्यासाठी तो पूर्ण रेडी आहे. आता गॅस बंद करून आपण ठेवतोय झाकण. तुम्ही बघू शकता किती मस्त वाटते खाण्यासाठी, पण खूप छान लागते. तर नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्कीच कळवा.